नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. आपण ऐकत आहोत अनघा भाग 3. 2 दिवस उलटले. काही अंशी का होईना अनघाचं आणि सारंगचं आयुष्य विस्कळीत होणं साहजिकच होतं. परंतु तरीसुद्धा सारंगने संयम ठेवण्याचं साहस दाखवलं होतं. मात्र हळूहळू एका नव्याच अध्यायाला सारंगच्या आयुष्यात सुरुवात झाली होती. 2-3 वेळा पूर्वा त्याच्याबरोबर बाहेर आल्यानं पूर्वा आणि सारंग अतिशय मोकळेपणाने बोलायला लागले होते आणि हॉटेलचं जाणं, तासनतास गप्पा मारणं चालू झालं होतं. त्यातूनच तो तिच्या नजरेच्या धारेत कैद होत चालला होता. हळूवार प्रेमाची कळी केव्हा उमलली त्यालाही कळलं नव्हतं. एक वेगळीच ओढ, एक तृप्त श्वास स्वतःच्या कुशीत घेण्यासाठी अधीर झालेली असतानाच त्यांचे स्नेहसंबंध जुळून आले होते. शब्द भरभरून केव्हा आत्म्याच्या गाभाऱ्यात घुमू लागले ते दोघांनाही कळलं नाही. अखेर मांसल देहावरून बोटं घसरू लागली आणि एका अतृप्त क्षणी पूर्वानं सारंगच्या गच्च कुशीत सामावून घेत म्हटलं होतं, "ओ माय स्वीट लव्ह सारंग." एकमेकात गुंतलेले ते 2 जीव, सारंग आणि पूर्वा. त्यांना त्रिकोण बसत होता तो फक्त अनघाचा. अनघाच्या लक्षात ही गोष्ट आली तर अनघा गप्प बसणार नाही हे सारंगनेही ओळखलं होतं. शिवाय पूर्वाचं बिनधास्त सारंगशी बोलणं, चेष्टामस्करी पाहून हळूहळू अनघालाही संशय यायलाच लागला होता. परंतु प्रत्यक्ष काही न पाहिल्याने ती काहीही बोलू शकत नव्हती. प्रेमात अडकलेले श्वास माणसाला स्वस्थ बसू देत नाहीत. एक वेगळाच तृष्णाग्नी माणसाच्या शरीरात उफाळत असतो. तसंच सारंगचंही झालं होतं. क्षणाक्षणाला त्यालाही वाटत होतं, पूर्वानं यावं, माझ्या कुशीत भिजवून टाकावं मला, चिंब करावं प्रेमाच्या पावसानं. पण रात्री पट्ट्याला झोपच आली नाही. तो मध्यरात्रीपर्यंत जागा राहिला. तिकडे पूर्वा अनघाजवळ झोपलेली असल्याने तो 2-4दा त्यांच्या बेडरूमकडे गेला. परंतु काहीच जमेना. अनघा मात्र सारंगच्या सर्व हालचालीवर झोपेचं सोंग घेऊन लक्ष ठेवत होती. शेवटी सारंगला राहावलं नाही. तो पुन्हा बेडरूममध्ये आला. त्या मंद लाईटच्या प्रकाशात त्याने पूर्वाचा चेहरा न्याहाळला आणि अलगद तिच्या गालावरून हात फिरवला. एक वेगळी स्पंदनं थरथरली. भीतीसुद्धा वाटली अनघाची. पुन्हा पूर्वाचा हात उचलला. अलगद तिच्या ओंजळीचं चुंबन घेऊन तो नंतर तडक बाहेर आला. अनघानं मात्र बारीक डोळ्यांनी सारं पाहिलं होतं. सकाळ उजाडली. अनघा उठली. चिडूनच अंघोळ उरकली. सारा पसारा आवरला. पूर्वा उठल्यावर तिच्याशीही बोलली नाही की सारंगशीही बोलली नाही. रात्रभर ती रडत होती. सारंगने मला का फसवलं? मी सुंदर असताना त्यानं पूर्वाकडे का आकर्षित व्हावं? एक ना अनेक प्रश्न तिच्या भोवती रात्रभर फेर धरून घुमत राहिले होते. सकाळचे 9 वाजले. काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार होता. म्हणून तिने मुद्दाम पूर्वाला म्हटलं, "पूर्वा, काल रात्री तुझ्या आईचा फोन आला होता. जाऊन ये आणि मी तुझ्या कुमारलाही इकडे बोलावले. सांगते त्यांना समजून. आत्ता तू जा बाई." पूर्वा पुढे काहीही बोलली नाही. लागलीच आईकडे निघून गेली. त्यानंतर अनघा सारंगकडे आली. सारंग कामाला निघण्याच्या तयारीत दिसत होता. बॅग भरली होती. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. अनघा आज संशयित पण विचित्र नजरेने आपल्याकडे पाहत असलेली पाहून सारंग म्हणाला,
आज अशी मारक्या म्हशीसारखी काय पाहते आहेस? हल्ली तुमची काय काय नाटकं चालत आहेत ते पाहते. तिच्या बोलण्याचा सूर आज काही औरच वाटल्याने सारंग थोडासा चपापला. अपराधी असल्यासारखा तिच्या नजरेला नजर न देता तो उठला आणि कपाटातली फाईल काढत म्हणाला, तुला नेमकं काय म्हणायचं आहे अनघा? ते तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. काय ठाऊक आहे म्हणून तो वळला. एक वेळ अनघाकडे पाहिलं. ती गंभीर चेहऱ्याने हाताची घडी घालून त्याच्यासमोर उभी होती. ती अगदी स्पष्टपणे पुढे म्हणाली, अलीकडे तुमचं आणि पूर्वाचं काय चाललंय हे मला कळायला हवं. ते ऐकून सारंगही खिन्नच झाला. आता अनघाला पूर्णपणे संशय आला आहे हे त्याने ओळखलं होतं, परंतु जास्त ताणवत बसण्यात अर्थच नव्हता. म्हणून तोही अगदी स्पष्टपणे हरवलेल्या स्वरात म्हणाला, अनघा, माझ्या हातून अपराध घडला आहे. मी पूर्वाबरोबर प्रेम करायला लागलोय. पण का? अनघानं ओरडून विचारलं आणि ती ढसाढसा रडायला लागली होती. तो खिन्नच झाला. आपण आपल्याच संसाराला आग लावतो आहोत हे माहीत हसूनही तो त्या आगीत उतरला होता. संयमी स्वरात नंतर तो पुढे म्हणाला, अनघा, या गोष्टीला मी जेवढा जबाबदार आहे तेवढी तू सुद्धा जबाबदार आहेस. तू पूर्वाला ठेवून घेतलं नसतं तर माझा पाय घसरला नसता. पण तुम्ही असं का केलं? काय कमी होती माझ्यात म्हणून तुम्ही पूर्वाकडे वळला? रडत तिने विचारलं. त्याच्याजवळ उत्तर नव्हतं. तो गप्प बसून राहिला होता. अनघा मात्र रडत पुढे म्हणाली, मी तुम्हाला परमेश्वर समजत होते. माझा पतिदेव आहे हे मी सर्वांना सांगत होते. पण नाही, तुम्ही माझा विश्वासघात केलात. का? कशासाठी? सारंगच्या डोक्याला भलताच मनस्ताप झाला होता. क्षणभराच्या सुखासाठी आपण आज आपली किंमत कमी करून घेतल्याचं दुःख त्याला टोचायला लागलं होतं. परंतु करणार काय? शेवटी दीर्घ श्वास सोडत तो म्हणाला, अनघा, मी चूक मान्य करतो, परंतु तरीसुद्धा पूर्वाला वाऱ्यावर सोडावं असं मला वाटत नाही. मी तिच्याशी आणि तुझ्याशी देखील संसार करू इच्छितो. दोघीही राहा. हे ऐकून अनघा चमकली. तिने डोळे पुसले आणि रागाने ती मागे वळली. पलीकडच्या खोलीत जाऊन तिनं चटकन बॅग भरली आणि ती प्रियांकाला घेऊन बाहेर आली. तसा सारंग म्हणाला, कुठे चाललीस अनघा? दूर, तुमच्यापासून अस्तित्व शोधायला. चल पियू, तू कुठेही जायचं नाहीस अनघा, माझी शपथ आहे तुला, सारंग ओरडला. चल पियू म्हणत क्षणाचाही विलंब न लावता अनघा प्रियांकाला घेऊन बाहेर पडली. तेव्हा मात्र सारंग एकटाच राहिला होता, अनाथासारखा, निश्चल, निशब्द. धन्यवाद. कथा आवडल्यास कमेंट्समध्ये जरूर कळवा.